हवेली येथील व्हीटीपी पूर्वांचल या उच्चभ्रू सोसायटीमधील रहिवाशांनी पुण्यातील प्रसिद्ध व्हीटी पालरेषा अर्थात भूषण पालरेषा या बिल्डर विरोधात निषेध मोर्चा काढून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। व्हीटीपी पूर्वांचल मधील फ्लॅट धारकांचे अचानकपणे पाणी बंद करून सोसायटी स्थापन न करता मेंटेनन्स मधून बिल्डरने अंग काढून घेतल्यामुळे सोसायटी मधील फ्लॅट धारकांचे हाल सुरू असून बिल्डर विरोधात 800 फ्लॅट मालकांनी निषेध मोर्चा काढून सोसायटीच्या आवारात आंदोलन केलंय। यापुढील काळात न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा फ्लॅट मालकांनी व्हीटीपी बिल्डरला दिला असून या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर यांनी व्हीटीपी मॅनेजमेंटशी संपर्क साधला असता त्यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। 25,50,000साठी बघून आम्हाला तुम्ही अमाउंट मेंटेन मागत नसतील तर त्याचा त्रास कोणी सहन करायचा है? हम कोई प्राइवेट सोसाइटी नहीं है, एक रजिस्टर्ड सोसाइटी में हमने अपना घर लिया है और इस बेसिक रिक्वायरमेंट कि हमें बिल्डर वो फुलफिल करके दे। नमस्कार, आपण पाहतो स्टार महाराष्ट्र न्यूज। आज या ठिकाणी व्हीटीपी पूर्वांचल केसनंद या ठिकाणी सोसायटी धारकांनी व्हीटीपीच्या विरोधात बंड पुकारले। स्वतः या ठिकाणी ते कचरा उचलत आहेत। तर व्हीटीपीने यांना प्रॉमिस केलं होतं की 2 वर्ष मी तुमचा मेंटेनन्स घेतलाय, 2 वर्ष मी तुमच्या कचरा या ठिकाणी जबाबदारी त्यांची होती। तर या ठिकाणी आज जाणून येत काही मेंबर सोसायटीचे, तर काय नक्की प्रकार नक्की काय झालंय काय सांगाल? सर नमस्कार, मी विशाल सातव ॲज अ चेअरमन व्हीटीपी। जो आम्हाला त्यांनी जे खोटी आश्वासने केली होती की तुम्ही एफजीएम करून घ्या, आम्ही तुम्हाला ज्या तुमच्या बेसिक गरजा आहेत पाणी वस्त्र निवारा असतील त्या तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो। त्याच्यानंतर ती माझ्यासोबत 4 वेळा मीटिंग करून मी लोकांना तयार केल्यानंतर आपण एफजीएम करून घेतली। एफजीएम झाल्यानंतर त्यांनी असा दावा केलाय आज की सोसायटी हँडओव्हर झालेली आहे। बरं, हँडओव्हरची प्रोसेस 3 टप्प्यामध्ये होती तुमची। ज्या वेळेस तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट देता, आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आमच्या सीएला त्याचा रिपोर्ट घेतो। सीएचा रिपोर्ट आल्यानंतर आपण त्यांच्याकडून त्यांची जी सर्व्हिसेस आहेत ते आपण हँडओव्हर करून घेतो आणि त्याच्यानंतर कन्व्हिन्स डीड वरती साया झाल्यानंतर लँड ओनरचाही काही आक्षेप नाहीये, बिल्डरचाही काही आक्षेप नाहीये आणि आमचाही काही आक्षेप नाहीये, ह्याच्यावरती साईन झाल्यानंतर ही सोसायटी हँडओव्हर होती। पण परवा अचानक आम्हाला पाण्यासारख्या मूलभूत सुविधांना आम्हाला त्रास होतोय। ह्यांनी जो वेंडर असतील आमचे त्यांचे पेमेंट थकवल्यामुळे बिल्डरने व्हीटीपी वाल्याने की आम्हाला ते थांबवलेलं होतं। 2 दिवस मेडिकल इमर्जन्सी होती तरी मुलं इथून पाणी भरून नेत होती। कुठे? सोसायटी गेटवर टँकर आणले होते, टँकरवरून इथून 14व्या मजल्यावरती पाणी घेऊन जाताय, तिथून परत तुम्ही खाली येताय। म्हणजे हा बिल्डरने आम्हाला फसवणूक केलेली आहे, बिल्डर आम्हाला त्रास देतोय आणि आमच्यातला एकही माणूस आज एकही शब्द खोटा बोलत नाहीये। आज ह्या लेवलला उतरलेली आहे का? तर त्याच्या मागचं कारण की त्यांना तेवढा त्रास झालेला आहे। ह्याच्यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहे गेटवरती। त्यांना अल्टिमेट असेल की आम्ही सुरुवात केलेली आहे, तुम्ही आमचा लवकरात लवकर मार्ग काढा। तुमच्यापाशी काही एक ठराविक पिरियड आहे जो आम्ही आमचा लिगल पद्धतीने आमचा ऍडवाइस लॉयर हायर करून आम्ही एक साखळी उपोषण करणार आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही पुढे परत व्हीटीपी हाऊसला पण उपोषण करणार आहे। आप यहाँ कितने मेंबर है सोसाइटी के, तो सब एक साथ नहीं आ रहे, तो ऐसा करके आप जीत सकते हैं क्या? नहीं जीत सकते। तो आगे जाके आप क्या करने वाले? आगे जाके कन्विंस करने वाले लोगों को कि भाई साथ में आओ, मिलके हमको लड़ना पड़ेगा और सब जो प्रॉब्लम सब फेस करे सबको फेस करना पड़ेगा। आगे कितने मेंबर है यहाँ पे? सब साथ में है, सब साथ में, ऑलरेडी साथ में है। तर या ठिकाणी सोसायटी धारकांचं म्हणणे आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने लढा देणार आहोत। तर काय सांगाल आपण, कशी दिशा असेल तुमची? आमचं सगळ्यांशी डिस्कशन झालेलं आहे आणि या लढ्याला सगळ्यांचा सपोर्ट आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्यांचा सपोर्ट आहे। आज असं नाहीये की इथं 25 लोक आहेत तेच फक्त सोबत आहेत, सगळ्यांचा सपोर्ट आहे। सगळे फायनान्शियली सपोर्ट करायला तयार आहेत। जेव्हा उपोषण करण्याची वेळ येईल तेव्हा सगळे आमच्या सोबत तिथं असणार आहेत। त्याच्या काही कारण असतो, काही जणांचे ऑफिस आहेत, काही बाहेर गावी गेलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इथं कमी संख्या दिसेल, पण सपोर्ट हा सगळ्यांचा राहणार आहे, सगळ्यांकडून कळलेला आहे। धन्यवाद। तो क्या बताएंगे आप, आपको बिल्डर ने किस तरह से फंसाया है? बिल्डर ने हमारे साथ बहुत धोखा किया है। हम लोग पोजीशन से शुरू करके मतलब जिस दिन से बुकिंग के 2018 से अभी तक हमको बिल्डर ने बहुत धोखा किया है। हम लोग उनके कितने बार 5-7 केस हमारा अभी भी पुलिस स्टेशन में है। फर्स्ट डे से हम लोग लड़ के पोजीशन लिए, पोजीशन के बाद हमारे साथ फिर धोखा किया उन्होंने। जब मेंटेनेंस जब शुरू किया, जब नेक्स्ट स्टेप बाय स्टेप वो एवरी स्टेप में उन्होंने हमारे साथ धोखा किया अभी तक। और अभी तो बीच में हमको छोड़ के मिडिल रोड में छोड़ के चला गया। हमारे पास अभी कुछ भी नहीं है, पानी नहीं है, यूटिलिटी मतलब घर पे पानी नहीं है, सामान उठाने के लिए जो कचरा उठाने के लिए लोग नहीं है, सिक्योरिटी नहीं है, कोई भी नहीं है, सब जगह में कोई भी नहीं है। अभी सोसाइटी बिल्डर में साइड में वो बीच में छोड़ के चला गया। अभी फोन हमारा रिसीव नहीं कर रहा है, कुछ भी नहीं कर रहा है।
इसमें भी गया था, पुलिस स्टेशन में भी, उनसे भी कुछ हमारा हुआ नहीं है, बट ही इज डूइंग लॉट ऑफ क्रिमिनल वर्क। तो हमको बराबर सर्विस नहीं दे रहा है, मेंटेनेंस का बहुत प्रॉब्लम है। अभी पेमेंट भी मेरा उसने आधा लिया है, लेकिन मैंने उसको स्टॉप कर दिया है। एंड आई एम गोइंग टू सर्व दीस पीपल हु आर गोइंग, कमेटी बनाया करके झूठ बोला, लेकिन कमेटी से सब लिख के लिया करके बोल रहा है, लेकिन कुछ भी लिख के ले नहीं रही है उसने। अभी तक कन्वेंस डेट आया भी नहीं अपना। तो दिस सोसाइटी इज इन रियल डोलड्रम्स। कोई तो हमको मदद करना चाहिए। थैंक यू वेरी मच। ओके, सोसाइटी है, जो भी कंपनी है, बिल्डर्स जितने भी हैं, वो सारे जुरिस्डिक्शन जो आता है रेरा के अंतर्गत है। और नॉर्थ कॉलोनी हम कोई प्राइवेट सोसाइटी नहीं है, एक रजिस्टर्ड सोसाइटी में उन्होंने अपना घर लिया है। और इट्स आवर बेसिक रिक्वायरमेंट कि हमें बिल्डर वो फुलफिल करके दे। अगर नहीं देता है तो रेरा को इस पे एक्शन लेना चाहिए। इसके लिए हम लोग रेरा तक भी पहुंचेंगे और जो लीगल एक्शन है वो भी लेंगे। हम लोग सब साथ में है। पूरे ऑल रेजिडेंट्स की तरफ से बात कर रहा हूँ कि पूरे रेजिडेंट्स ने 3 दिनों से जो देख रहा है, लास्ट 3 डेज से वो फील किया है कि एक बेसिक एमिनिटी जो गार्बेज है या वाटर है या लिफ्ट है, टोटली डिसअपॉइंटिंग मैटर है, टोटली डिसअपॉइंटिंग मैटर है। हे आम्ही लिगल नाही जाणार कारण कसं झालंय की आमची फसवणूक झालेली। सगळे जे शेतकरी आहे, एकाही शेतकऱ्याला त्यांनी प्रत्येक फ्लॅटवाल्याकडून पैसे घेतले त्यांनी आतापर्यंत। माझ्या अग्रीमेंट मध्ये तसा उल्लेख असूनही ते फसवणूक करतोय माझी आहे। मेंटेनन्स घेऊन सुद्धा यांनी प्रत्येक वेंडरचे पेमेंट दिलेले नाहीयेत। त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागत आहे। कारण पहिली गोष्ट म्हणजे पिण्याचं पाणी, अन्न वस्त्र निवारा, त्यामध्ये पिण्याचं पाणीही इम्पॉर्टंट असतं, हे तुम्हाला माहिती आहे। पिण्याचं पाणी आम्हाला रेग्युलरली मिळत नाहीये, वरून गार्बेज कलेक्शन व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे आमचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे। एवढंच सांगते। वीटीपी रियल्टी से हमने जो फ्लैटें लिए थी, यहाँ पे 800 फ्लैटें हैं। उन्होंने हमें सारी सुविधा देने की प्रॉमिस किया था कि आप मेंटेनेंस कॉर्पोरेट सब दोगे, हम आपको सुविधा देंगे। हमने सबने पे किया, बट हमें ना सुविधा मिल रही है, पीने का पानी बंद कर दिया, बदबू है पूरे सोसाइटी में, कचरा नहीं उठा रहे हैं, वेंडर्स आने को तैयार नहीं है, बोल रहे हैं कि हमें पेमेंट नहीं दिया सालों से। तो ऐसे कैसे चलेगा? हमारा जो सोसाइटी में छोटे छोटे बच्चे हैं, बूढ़े हैं, प्रेग्नेंट लेडियां हैं, मेडिकली सीनियर सिटीजन्स है, हम कैसे चलाएंगे सोसाइटी को? वीटीपी जवाब नहीं दे रही है, हमें ऐसे ही छोड़ दिया कि हम आपकी सर्विसेज कंटिन्यू नहीं करेंगे। लवकरात लवकर पाण्याची जी समस्या आहे ती सॉल्व्ह केली पाहिजे। प्ले एरियामध्ये लाईट नाही, काय नाही, बंद आहे, आम्ही ठेवू पण नाही शकत। कचरा तसाच पडलाय, टँक पण बंद आहे, सगळं घाण झालंय। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।